गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जन उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत श्रीमद दासबोधातील समास पहिला मंगलाचरणावर श्रवण करणार आहोत। समर्थांनी सांगितलेला आहे की हा दासबोध असा हा आध्यात्मिक ग्रंथ आहे ना, जो सर्व ग्रंथांचा सार आहे। दासबोध असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात आहे ना, गणेशाला वंदन करून सरस्वती मातेला वंदन करून अशी केली जाते आणि माणसाला साहजिक पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं या दासबोधामध्ये मिळतात, या मंगलाचरणामध्ये मिळतात। बघा, पहिला प्रश्न, मी कोण आहे? दुसरा, मी इथे जन्माला का आणि कसा आलो आहे? बघा, तिसरा प्रश्न, माझ्या जन्माचा हेतू काय? चौथा प्रश्न, देव म्हणजे तरी काय? पाचवा प्रश्न, देव कसा आहे आणि काय करतो? सहावा प्रश्न, मूर्तिपूजा खरी आहे का? देव खरंच दर्शन देतो का? सातवा प्रश्न, आत्मा म्हणजे काय? आठवा प्रश्न, मृत्यूनंतर जीवाचं काय होईल? आणि नववा प्रश्न, ही सृष्टी निर्माण कशी झाली? आणि दहावा प्रश्न, मुक्ती म्हणजे काय? अजून खूप सारं। बघा, या 10 प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ते आपल्याला या मंगलाचरणामध्ये मिळणार आहेत। पण नक्की मंगलाचरण म्हणजे काय? आपण ज्याच्यावर श्रवण करत आहोत ते मंगलाचरण, समास पहिला मंगलाचरण म्हणजे तरी नक्की काय? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचं आचरण कसं असावं? माणसाचं आचरण मंगळ असावं ना, पण ते मंगळ होण्यासाठी माणसाला काय करावं लागेल? बघा, असे भरपूर प्रश्न माणसाच्या या मनामध्ये निर्माण झालेले असतात, पण समर्थांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते या मंगलाचरणामध्ये दिलेलं आहे। म्हणजेच काय? म्हणजेच गुरु शिष्यांचा संवाद आहे या मंगलाचरणामध्ये आलेला आहे। माणसाने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं समर्थांनी प्रत्येक स्वरूपामध्ये या मंगलाचरणामध्ये दिलेली आहेत। आणि ती कशा प्रकारे दिलेली आहेत ना, ते आज आपण या श्रवणामध्ये पाहणार आहोत, या निरूपणामध्ये पाहणार आहोत। श्रीराम समर्थ। श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केले याने प्राप्त काय आहे? हा कोणता ग्रंथ आहे? याचं नाव काय आहे? यात प्रामुख्यानं काय सांगितलेलं आहे? एक मनुष्य असतो ना, तो परमेश्वराला विचारत आहे, समर्थांना विचारत आहे, हा ग्रंथ ऐकून मला काय मिळणार आहे बरं? समर्थांनी लगेच या ओवीचं उत्तर आहे ना, लगेच पुढच्या ओवीमध्ये दिलेलं आहे। ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग। म्हणजे काय? म्हणजे या ग्रंथाचं नाव दासबोध आहे। हा ग्रंथ आहे ना, तो गुरु शिष्यांच्या स्वरूपामध्ये, संवादात्मक स्वरूपामध्ये लिहिलेला आहे आणि यामध्ये आहे ना, भक्ती मार्गाचं वर्णन केलेलं आहे। म्हणजेच काय? म्हणजेच गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे ना, तो नक्की कसा असावा? आता आपण या कलियुगामध्ये बघतो, गुरु शिष्यांचा संवाद आहे ना, जिथे धन पैसा या गोष्टी दिसतात ना, तिथे चांगल्या पद्धतीने संवाद राहतो। पण जिथे धनाचा पैशाचा वापर नसेल ना, बघा, त्या गुरुकडे जास्त शिष्यसुद्धा नसतात,
म्हणजेच काय? म्हणजेच गुरु शिष्याचं नातं धनाने आणि पैशाने मोजता येतं का? तर अजिबात नाही. गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे समर्थांनी या मंगलाचरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच माणसाचं आचरण मंगल झाल्याशिवाय एखाद्या गुरुचा शिष्य चांगला होऊ शकतो का? तर कधीच होणार नाही. समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, प्रत्येक शिष्यानं गुरुच्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे. जो शिष्य असतो ना, गुरुच्या आज्ञेचं पालन करत नाही, तो खरा शिष्य असतो का? तर कधीच नसतो. बघा, आपण पाहिलंसुद्धा असेल की समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी, बघा समर्थ रामदास स्वामींचे प्रत्येक आज्ञेचं पालन केलं. जीवाचीही तमानं बाळगणारा हा शिष्य बघा, ते म्हणजे कल्याण स्वामी. बघा, गुरूंचं आज्ञा पालन केल्यानं अनेक शिष्यांची प्रगती होत असते. बघा, त्यातीलच एक उदाहरण म्हणजे कल्याण स्वामी. त्यांचं मूळचं नाव अंबाजी. बघा, सर्वांना माहीतच असेल, तरीसुद्धा सांगणं गरजेचंच आहे ना. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितलं. बघा, सुंदर प्रसंग वर्णन केलेला आहे. आणि ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा खूप मोठा धोका होता. तरी हे अंबाजीनं बघा, समर्थ रामदास स्वामींनी बघा आपल्या गुरूंचं आज्ञापालन करावं म्हणून तरीही ती फांदी तोडायला कुऱ्हाड हातामध्ये घेतली आणि प्रारंभ केला. फांदी तोडण्यास मग्न झालेले अंबाजी बघा काही वेळाने ती फांदीसह विहिरीत पडून गेले. सर्वजण घाबरले. समर्थांना हे कळताच तेथे बघा लगेच येऊन आले आणि त्यांनी विहिरीत डोकावून विचारलं, अंबाजी कल्याण आहे का? बघा, खाळून विहिरीतून आवाज आला, कल्याण आहे स्वामी. विहिरीतून उत्तर आलं लगेच, चल ये तर मग वरती. बघा, समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलं, चल मग वरती ये लगेच. समर्थांचे हे वाक्य ऐकून अंबाजी लगेच वर आला. म्हणजे समर्थांच्या कृपेनं सुखरूप असल्यानं त्यांना सांगितलं. आणि त्या दिवसापासून अंबाजीचं नाव कल्याण स्वामी ठेवण्यात आलं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, गुरु शिष्याचं नक्की नातं कसं असावं. जरी गुरुने कोणती गोष्ट सांगितली ना, त्याचं पालन प्रत्येक शिष्यानं करायला हवं. म्हणजे गुरुवर विश्वास हवा, श्रद्धा हवी, तरच भक्तीमध्ये गोडी निर्माण होते. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. म्हणजेच काय? म्हणजे नवविधा भक्तीचे स्वरूप काय आहे, त्या 9 प्रकारच्या ज्या भक्ती सांगितलेल्या आहेत ना, त्या नक्की कशा आहेत, त्या ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणं कोणती आहेत, यामध्ये अध्यात्मविद्येचे निरूपण, यामध्ये संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आता आपण पाहूया या 9 नक्की भक्त्या काय आहेत. बघा, पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती, तिसरी स्मरण भक्ती, चौथी पाद सेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. म्हणजेच या 9 प्रकारच्या ज्या भक्त्या सांगितलेल्या आहेत, यामध्ये मनुष्याचं कल्याण होणार आहे का? तर हो, नक्कीच होणार आहे. पण समर्थांनी प्रत्येक मनुष्याला हे मंगळ आचरणामध्ये आपलं जेव्हा आचरण मंगळ असेल ना, तेव्हा ते शक्य होईल ना. पण हे मंगळ आचरण करण्यासाठी या 9 प्रकारच्या ज्या भक्त्या सांगितलेल्या आहेत, त्या सर्व करायला हव्या का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा या सर्व भक्त्या आपण करू ना, तेव्हा मनुष्याचं हे मन आहे ना, ते स्थिर होऊन जातं. बघा, प्रत्येक मनुष्याला परमेश्वरानं ऐकण्याची ही बुद्धी दिली आहे. जे काही समोर घडतं ना, ते प्रत्येकाला ऐकायला मिळतं. पण मनुष्याने एक कानानं ऐकणं आणि दुसऱ्या कानानं सोडून देणं, याला भक्ती म्हणतात का? अजिबात नाही. एका कानानं ऐकणं आणि ते हृदयापर्यंत पोचून तिथे त्याला जेळबंद करून ठेवणं, हेच आहे ना श्रवण. पण एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं तर ती श्रवण भक्ती होईल का? कधीच होणार नाही. म्हणजेच काय?
म्हणजेच कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती म्हणजेच काय, म्हणजे जिथे परमेश्वराचं नामाचं चांगलं ऐकायला मिळेल ना, ते मनुष्याने नक्कीच ऐकायला हवं आणि त्याच्यामध्ये श्रीराम निर्माण करायला हवा. समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे काय, म्हणजे भक्ती केल्यानेच देवाची प्राप्ती होत असते ना. पण नक्की भक्ती करावी कशी? जर आपण हप्त्याला श्रवण करत असू, 2 वेळची उपासना करत असू, पण आपल्याला दुसऱ्याचं सुख बघवत नसेल ना, तर ती भक्ती कधीच घडणार नाही. त्या भक्तीमध्ये पुण्यवान कधीच होणार नाही. जर आपलं मन आहे, जर आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहत असू, तर तीच आहे ना भक्ती. बाकी दुसरं भक्तीचं काय आहे बरं? आपण म्हणत असतो की प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर असतो, पण जर आपण प्रत्येक मनुष्यात परमेश्वर पाहतो, मग दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला हवं ना. पण आपण मानतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेली आहे, जर आपली भक्ती आपल्याला आपण कसे आहोत हे पाहायचं असेल ना, तर समर्थांनी एक उदाहरण दिलेलं आहे. जर आपल्याला दुसऱ्याचं चांगलं बघून जर आनंद होत नसेल ना, तर आपल्या भक्तीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आपण स्वतःचा विचार करायला हवा की आपली भक्ती कशी व्हायला हवी. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. म्हणजेच काय, म्हणजेच भक्तीचा हेतू कसा असावा ते समर्थांनी सांगितलेलं आहे. जर भक्तीचा हेतू तुमचा शुद्ध असेल ना, पवित्र असेल, तर तुमच्या मनाने भक्ती केली जाईल. आणि जर तुमच्या भक्तीचा पूर्ण हा भक्तीचा हेतू आहे, जर तो शुद्ध नसेल, पवित्र नसेल, निर्मळ नसेल, तर ती भक्ती व्यवस्थित घडेल का? ती भक्ती दुसऱ्याला सुख निर्माण करेल का? कधीच करणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. म्हणजेच काय, म्हणजेच भक्तीनेच आपल्याला मोक्ष मिळू शकतो ना. शुद्ध आणि निरंतर भक्ती असावी लागते. लपून छपून भक्ती कधीच करू नये. कारण का? कारण जी लपून छपून भक्ती करतात ना, ती बघा पूर्णत्वात जाते का? कधीच जात नाही. म्हणून मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. म्हणजेच काय, म्हणजेच भक्ताचा आणि देवाचा संवाद कसा असावा हे समर्थांनी सांगितलेलं आहे. भक्त किती हुशार असतो ना, ते समर्थांनी वर्णन केलेलं आहे की भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा संकट निर्माण होतात, भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा तो भगवंताचा धावा करतो. भगवंता धाव, माझ्यासोबत येऊन जा, माझ्यावर खूप दुःख निर्माण झालेलं आहे. आणि भगवंतसुद्धा एवढं भोलं दैवत आहे ना, लगेच त्याच्या सोबतीला येतो आणि लगेच त्याचं दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करून टाकतो. पण जेव्हा आपल्याला गरज होते तेव्हा आपण देवाचा धावा करतो, पण उपासना मात्र कधीच करत नाही. पण जेव्हा सुखाचे दिवस असतात ना, तेव्हा आपण परमेश्वराचा धावा करतो का? कधीच करत नाही. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्याला जर भक्ती पाहायची असेल ना, भगवंताची आणि भक्ताची भक्ती, तर आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल. जेव्हा श्रीराम प्रभू आणि हनुमंतरायांची भक्ती पाहिली असेल ना, बघा जेव्हा श्रीराम प्रभूंचा जन्म संपण्याची वेळ आली ना, तो अवतार संपण्याची वेळ आली, तरीसुद्धा बघा हनुमंतरायांना कळालं की माझे प्रभू मला सोडून जाणार आहेत. तेव्हा त्यांना एवढं दुःख निर्माण झालं ना, बेचैन झाले होते. पण भगवंतांनीच त्यांना समजवलं की तुमचा अजून अवतार संपलेला नाही आणि मी तुमच्या सदैव सोबत असेल. जर कुणी तुमचं जर नाव घेतलं ना, या नश्वर जगामध्ये जर माझं नाव जरी घेतलं ना, तरीसुद्धा माझा आणि तुमच्या नावामध्ये काहीच फरक नाही. तुम्ही जिथे असाल ना, तिथे मी लगेच येऊन जाईल. बघा भगवंत आणि भक्तामध्ये
किती साम्य आणि किती सुंदर नातं असावं ना, हे रामायणामध्ये श्रीराम प्रभू आणि हनुमंतरायांच्या या भक्तीमध्ये दिसतं. समर्थांनी सांगितलेलं आहे, हा मनुष्य आहे ना, तू उपकाराची जाणीव कधीच ठेवत नाही. भगवंत दर वेळेला याच्यावर उपकार करत असतो. दरवेळेला भगवंत मनुष्याची मदत करत असतो, पण तो उपकाराची जाणीव ठेवतो का? कधीच ठेवत नाही. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. अज्ञातवासामध्ये असताना बघा, ही महाभारतातील ही गोष्ट आहे. अज्ञातवासामध्ये पांडव असताना पांडव एका गरिबाच्या घरी राहिले होते बघा, आणि त्या गावच्या लोकांना बकासूरचा भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास चालू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न, एक माणूस एवढं खाद्य पाठवावं लागलं. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली आणि त्या घरातल्या कोणाला पाठवावं चर्चा सुरू झाली. संकट मोठं होतं, पण कुंतीनं ठरवलं त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावं. पण पाहुण्यांवर संकट ढकलणं म्हणजे महान पाप आहे. पण कुंतीनं त्यांची समजूत काढली आणि आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री त्यांनी पटवून दिली. आणि अखेरीस भीमानेही तो शब्द खरा करून दाखवला. बकासूरचा वध करून गावावरचं संकट दूरसुद्धा केलं आणि संकटकाळी आपल्याला आश्रय देणाऱ्या बघा त्या गरिबाच्या उपकार कार्याची फेड केली. म्हणजेच काय? म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत ना, त्याचे बघा कधीच उपकार ठेवू नये, त्याची जाण ठेवावी. त्याची जाण ठेवलीच पाहिजे ना. पण आजचा मनुष्य तसा करतो का? आपला फायदा झाला ना की तो उपकार विसरून जातो. म्हणून भगवंताचं नामस्मरण हे आपल्या आयुष्याचं मूळ आहे ना. हे आपल्या पूर्ण आयुष्याचं बघा संकटावरचं उपाय आहे. म्हणून भक्ताचा आणि देवाचा संवाद आहे ना, तो उपासनेमध्ये असावा, तो नामस्मरणामध्ये असावा. तरच भक्त असतो ना, देवाचा लाडका होऊन जातो. आता आपण पुढची ओवी पाहूया. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोणाहा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिला असे. मयोद्भवांचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोणी हे लक्षण बोलिला असे. म्हणजेच काय? म्हणजेच आपण कोण आहोत हा प्रश्न प्रत्येकाला निर्माण व्हायला हवा आणि तो झालाच पाहिजे. म्हणजे आपण अहंकारापासून दूर राहू. जोपर्यंत आपण कोण आहे ते मनुष्याला समजत नाही ना, तोपर्यंत आपल्या या जीवनामधून अहंकार जाईल का? हा गर्व जाईल का? म्हणून मनुष्याने जोपर्यंत आपण कोण आहेत हा प्रश्न निर्माण होत नाही ना, तोपर्यंत ही भक्ती करून काही फायदा आहे का? कारण तोपर्यंत माणसाच्या जीवनामधला गर्व कधीच जाणार नाही. बघा, ज्याप्रमाणे भीमाला सुद्धा गर्व झाला होता ना. बघा, हा भीमवान सर्वात बलशाली पांडव. बघा, 5 पांडवांमधला हा सर्वात बलशाली भीम होता ना. आणि त्याला आपल्या बाहुबळाचा एवढा गर्व झाला होता ना. एकदा काय झालं, खांद्यावर गदा टाकून तो ऐटीत चालला होता आणि वाटेत त्याला एक म्हातारं वानर दिसलं. त्याची शेपूट वाटेवर आडवी पसरली होती आणि भीम म्हणाला, अरे तुझं शेपूट आखडून घे, वाटेत काय पसरून ठेवलं आहेस? वानर नम्रतेने म्हणाला, मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही, फार लांब लचक आहे, तूच उचलून ठेव. आणि बघा, भीम ते उचलू लागला आणि उचलता उचलता भीम खाली पडतो. गदा घालून प्रयत्न करतो तरीसुद्धा ती शेपूट काय हाले ना. भीमाची दमछाक झाली आणि त्याने वानराची क्षमा मागितली. बघा, त्याला समजून चुकलं ही कोणती तरी शक्ती आहे आणि ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही भगवंताचीच लीला आहे. बघा, तेव्हा त्या भीमानं त्यांना सांगितलं की तू खरा कोण आहेस? सांग, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता, मी पुन्हा कधीच गर्व करणार नाही. बघा, वानराने आपलं खरं रूप प्रकट केलं तर तो प्रत्यक्ष महापराक्रमी रामभक्त हनुमानच होता ना. म्हणून बघा, आपल्याकडे कितीही शक्तिशाली असेल ना, आपण कितीही श्रीमंत असू तरी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नये. कारण का? गर्वाचं घर असतं ना, ते नेहमी खाली असतं.
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने जर अहंकारापासून जर मुक्तता हवी असेल ना, तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडायलाच हवा की मी कोण आहे, आणि हा मी कोण आहे ना, यामधला मी जात नाही ना, तोपर्यंत तुमचा अहंकारसुद्धा जाणार नाही. म्हणून पुढे सांगितलेलं आहे की आपण उपासना कशी करावी हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, जेव्हा आपण कधी कधी आपल्या घरामध्ये बघा संध्याकाळच्या वेळेला उपासनाला बसतो, आणि इथे उपासनेमध्ये पण मीपणा येतो. पण तो मीपणा कसा येतो बघा, आपण जेव्हा उपासना करायला बसतो आणि ज्यावेळी उपासना करायला बसतो तेव्हा आपल्या ओळखीचा कोणीतरी येऊन जातो, तेव्हा आपल्याला तो 17 वेळा हाक मारतो, पण आपल्याला आवाजसुद्धा येत असतो, पण तरीसुद्धा आपण त्याच्याशी काही बोलत नाही. आपण न ऐकल्यासारखं करतो. पण असं करून जमेल का? असं कधीच करू नका. त्याचं म्हणणं ऐका आणि त्याच्याशी बोलून घ्या आणि परत उपासनेला सुरुवात करा. म्हणजेच काय? म्हणजेच तुमचा अहंकार असेल ना, तो लगेच कमी होऊन जाईल. पुढे समर्थांनी ही पंचमहाभूते सांगितलेली आहेत. ही पंचमहाभूते म्हणजे कोणती बरं? जळ, आकाश, पृथ्वी, वायू, अग्नी, ही पंचमहाभूते आहेत ना, याच्यातल्या जर एक भूत जर परमेश्वरानं काढून घेतलं तर आपलं आयुष्य राहील का? आपल्यामध्ये ही प्राणज्योत आहे ना, ती राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये हे जे दिवस सुखाचे आहेत ना, हे परमेश्वरामुळंच आहेत. हे आपण आठवावं आणि हे जीवन चालू ठेवावं. पण जोपर्यंत हा मीपणा जात नाही ना, तोपर्यंत माणूस अधोगतीलाच प्राप्त होतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण कोणते कर्म करतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही कर्मगती असते ना, मनुष्याचं जीवन ठरवत असते. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. म्हणजे काय? म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करायला घेतली तर कोणतीही शंका मनामध्ये आणू नका, कारण हे मन आहे ना, ते शंकेचंच घर आहे ना. म्हणून नाना कुशंका, नाना संशय, नाना विविध आशंका, हे जे विविध प्रश्न आहेत ना, यांचं समाधानकारक निरसन या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमची जी कार्य आहेत, तुम्ही जी कामं घेतलेली आहेत ना, ती निरंतरपणे परमेश्वराचं नामस्मरण करून सुरुवात करा. पुढे मागे काय होईल त्याचा विचार करू नका. तुमचा हेतू जर चांगला असेल ना, तर ते चांगलंच होणार आहे. पण उगाचच आपल्या मनामध्ये शंका मनात आणू नका. मनुष्य मात्र चुकतो कुठे? जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये तो गुंतून जातो ना, तेव्हा सुद्धा भक्ती मार्गाची सुरुवात आहे ना, तो प्रश्नांनीच करत असतो की परमेश्वरा, मागण्यांनीच करतो ना. परमेश्वरा मला धन दे, पैसा दे, एवढा गुंतून जातो ना या क्षणिक जगामध्ये. या क्षणिक पैशाच्या पायी तो भक्ती मार्गामध्ये नक्कीच येतो. पण तो कुणासाठी येतो बरं? की मला पैसा हवा, मला गाडी हवी, मला बंगला हवा. पण तो स्पष्ट भक्तीमध्ये येतो का? कधीच येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुला पैसा, या सर्व गोष्टी आहेत ना, त्या तुझ्या कर्माच्या रूपाने तुला मिळणारच आहेत. पण तू भक्ती मार्गामध्ये जेव्हा येतोस ना, या गोष्टी घेऊन अजिबात येऊ नकोस. जर तुझ्या मनामध्ये शंका असेल ना, तर त्या भक्तीमध्ये सुद्धा शंका निर्माण होते. म्हणून बिना शंकेचं हे घर असतं ना, ते कधीही श्रीमंत असतं, ते समाधानी असतं. म्हणून तू शंका मनामध्ये कधीच आणू नकोस. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेचे अनुवादले, न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्वये, हणवणी मिथ्या आणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मस्तरे यासी मिथ्या हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवद्वाक्य, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता,
वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येत. भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी, भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतिता असे, भगवत वाक्या विरहित नसे, बोलणे येथीचे. समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये दोन मनं आहेत. एक आहे होकारार्थी आणि एक आहे नकारार्थी. बघा, इंग्लिशमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं आपण म्हणतो. एक असतो निगेटिव्ह आणि एक असतो पॉझिटिव्ह. म्हणजेच काय? म्हणजेच एक मनुष्य मात्र खोट्याचं ऐकतो आणि दुसरा मनुष्य असतो ना, ते खऱ्या मनाचं ऐकत असतो. पण जो खरा असतो ना बघा, तर तो अगोदर प्रत्येकाला वाईट वाटत असतो, पण त्याचा अंत असतो ना, खऱ्याचा अंत चांगलाच होत असतो आणि वाईटाचा अंत असतो ना, तो वाईटच होत असतो ना. म्हणून मनुष्याने तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख आली ना, तरी खऱ्याची बाजू कधीही सोडू नका. जो खऱ्याची बाजू सोडतो ना, तो अधोगतीला प्राप्त होत असतो. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, ग्रंथ वाचून ही प्रचिती तर येत असते, पण ती प्रचिती सत्यात उतरवण्यासाठी आपण ठाम असायला हवं. बघा, विषय विकारांचं न ऐकता प्रचितीमध्ये राहायला हवं. कारण आपल्या जीवनामध्ये हे विषय विकार आहेत ना, दर वेळेला आपण कोणती तरी चांगली गोष्ट करायला घेतली ना, लगेच आडवे येऊन जातात, लगेच त्यांच्यामध्ये प्रतिबंध टाकतात. मग आपण सुद्धा त्या अधोगतीला प्राप्त होतो ना. पण ही जर अधोगतीला आपण निर्माण करायची नसेल तर काय करायला हवं? तर भक्ती मार्गामध्ये आपण राहायला हवं. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी सर्व गीता वाचल्या पाहिजेत असं काहीच नाही, सर्व ग्रंथ वाचलं पाहिजेत असं अजिबात नाही. भरपूर ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, पण तुम्ही एक ग्रंथ जरी वाचन केला ना, तरी त्याचं सार तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणून हे मंगलाचरण आहे ना, ते प्रत्येक मनुष्यासाठी श्रेष्ठ का आहे बरं? कारण या मंगलाचरणामध्ये माणसाचं आचरण कसं श्रेष्ठ निर्माण होईल, कसं असावं हे सांगण्यात आलेलं आहे. नुसताच मनुष्याने सर्व गीता वाचल्या, सर्व ग्रंथ वाचून तो सर्वश्रेष्ठ होतो का? अजिबात होत नाही. ज्याच्या मुखामध्ये राम नाही, ज्याच्या मुखामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची जादू नाही ना, त्याने कितीही ग्रंथ वाचू द्या, कितीही मोठ्या गीता वाचू द्या, तरीही त्याचं ज्ञान आहे ना, ते ज्ञान अधोगतीच निर्माण करत असतं. म्हणून समर्थांनी साधी सोपी भक्ती या मनुष्याला सांगितलेली आहे. तुला लिहिता वाचता आलं नाही तरी चालेल, पण तुझं मन जर निर्मळ असेल ना, तर हे मंगल आचरण असेल ना, तर तुझ्या जीवनामध्ये या भक्तीचं श्रेष्ठत्व निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आता इथे प्रत्येक माऊलीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की एवढ्या फास्ट ओव्या सांगून आमच्या लक्षात राहतील का? पण अर्ध्या तासामध्ये या मंगलाचरणाचं विश्लेषण करणं शक्य नाही. कमीत कमी 2.5 ते 3 तास याला हवे आहेत. पण तरीसुद्धा समर्थांच्या कृपेनं आपल्या लक्षात येईल तेवढं श्रवण करावं. आता आपण 21 ते 30 पर्यंत या ओव्या वाचूया आणि मग त्यांचं विश्लेषण करूया. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविणं उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मस्तरे करी. अभिमाने उठे मस्तर, मस्तर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पाळटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा न्यावा भला, अमृत सेविताचं पावला मृत राहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मांगा श्रुती आशेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले सकळीत मार्गे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसा आहे फळश्रुती ये ग्रंथी. समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की तुझा जर अभिमान आहे ना,
तू तो निरंतर जर तुझा अभिमान तुझ्या जीवनामध्ये निर्माण केलास ना, तर तुझा क्रोधाचा विकार आहे ना, तो एवढा प्रबळ बनेल ना, तू क्रोधावर कधीच नियंत्रण करू शकणार नाही. आणि जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये क्रोध निर्माण होतो ना, तेव्हा माणसाला अधोगती निर्माण होत असते. ज्याप्रमाणे रावणाला झाली ना, एवढी सोन्याची लंका होती तरी त्याचा काही फायदा झाला का? अजिबात झाला नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा हा क्रोध निर्माण होतो, तेव्हा हा निरंतर तिरस्कारसुद्धा निर्माण होत असतो. त्याला कोणी आवडतसुद्धा नाही आणि त्याच्या जवळसुद्धा कोणी येऊ देत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपण कधी कधी म्हणत असतो, माणसामध्ये असून माणसासारखा वागत नाही. मग हा कसला माणूस बरं? बरोबर आहे ना. जो माणसासारखे त्याला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, तरीसुद्धा त्याला माणसं आवडत नाही. मग हा माणूस असून काही फायदा आहे का? म्हणून माणसानं या जीवनामध्ये जन्माला यावं ना, तर हे नामस्मरण करावं, भगवंताच्या आचरणामध्ये राहावं. भगवंतांनी जे सांगितलं आहे ना, त्यावर अंमलबजावणी करावी. हे नामस्मरण श्रीराम आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवा. तेव्हाच खरी संगती घडेल ना, नाहीतर संत संगती कोणालाही घडते का? जर तुमच्या जीवनामध्ये बघा, मित्र माणसाच्या जीवनामध्ये कसे घडत असतात बरं? बघा, आपले हे कर्म आहेत ना, ते कर्मच सांगत असतात की आपला मित्र कोण होईल. बघा, एखादा दारू पिणारा माणूस असेल, त्या दारू पिणारा मनुष्य असतो ना, त्याला परमार्थिक माणूस मित्र होतो का? कधीच होणार नाही. दारू पिणारा माणूस असतो ना, बघा, नशा करणारा मनुष्य असतो, तो नशा करणाऱ्यासोबतच जातो. पण त्याचा पारमार्थिक क्षेत्रातला माणूस असतो, तो कधीच मित्र होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुझे मित्र तुला तपासायचे असतील, तुझी संगत तपासायची असेल ना, तर तू स्वतःच्या जीवनामध्ये बदल कर. जर तू कोणत्या व्यसनाधीन असशील, तर ते तुला अगोदर व्यसन सोडायला लागेल. तर तुला मित्र शोधायची गरज नाही, तुझी संगत शोधायची गरज नाही, तुला आपोआप संगत मिळून जाईल. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, हे मनुष्या, तू श्रवण करायला सुरुवात कर. जेव्हा तू श्रवण करशील ना, तुला फळसुद्धा तेवढ्याच मार्गाने मिळणार आहे. तुझी क्रिया पाळट आहे ना, ती तत्काळ होणार आहे. बघा, तुझ्या संशयाचं मूळ आहे ना, ते कधी कुठे निष्ठून जाईल ना, तुटून जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. तुला मार्गसुद्धा उत्तम सापडत जाईल. पण जेव्हा तू या श्रवणाला सुरुवात करशील तेव्हाच ना, तुला प्रचितीसुद्धा येऊन जाईल. आणि तुझं जीवन आहे ना, बघा, हल्लीच्या काळामध्ये बघा, मनुष्य श्रवणाला बसतो, पण श्रवणाला का बसतो बरं? मी समाधानी व्हावं म्हणून कधीच मनुष्य श्रवणाला बसत नाही. पण त्याचा दुसरा प्रश्न असतो की मला धनवान बनवू देवा, भगवंता मला भरपूर पैसा दे. पण समाधान कोणी मागतं का? कोणीच मागत नाही. बघा, तुम्ही विचार करा, आपल्यापासूनच विचार करा. आपण जेव्हा श्रवणाला बसलो होतो ना, आपण काय म्हणून श्रवणाला बसलो होतो? या माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख तर आहेच, पण पैसासुद्धा मला यायला हवा. पण समाधान नावाचं पक्षी माझ्या जीवनामध्ये यायला हवा असं कोणाला वाटत होतं का? कधीच नाही. आपण एवढे श्रेष्ठ आहोत का? एवढी सुंदर मागणी करणारे आपण एवढे श्रेष्ठ आहोत का? प्रत्येकाने विचार करायला हवा. आणि जर जो व्यक्ती तुला समाधान हवं म्हणून तू जर श्रवणाला बसत असशील ना, तर तो संतच आहे ना, दुसरा कोणी असेल का? कोणीच नाही. पण सामान्य माणसाची मागणी असते ना, ती नश्वर जगातली असते. या नश्वर जगामध्ये जे बघा मुळासकट वाहून जाणार आहे ना, तीच त्याची मागणी असते. पण जे आयुष्यभर टिकणार आहे ते समाधान, ते कोणी मागतं का? कोणीच मागत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या जीवनाचं मूळ आहे ना, ते श्रवण आहे, 2 वेळची उपासना आहे, ती तू निरंतर चालू ठेव. आणि ही निरंतर उपासना तू करशील ना, तुझी क्रिया पालट व्हायला वेळ लागणार नाही, लगेच तुला प्रचिती येणार आहे. आणि मग तू म्हणू लागशील की समर्था, माझे एवढे दिवस वाया गेले. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, एवढे दिवस वाया गेले ना, ते जाऊ दे,
पण जे आता तुझे दिवस राहिलेले आहेत ना, त्या दिवसामध्ये नामस्मरण चालू कर, दोनवेलची उपासना चालू कर. तुझ्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उपासना कधीही करून चालणार नाही. आपण जर जेवल्यानंतर उपासना करत असू तर त्याचा काही फायदा आहे का? उपासनेचे सुद्धा नियम आहेत ना. म्हणून पहिली उपासना ब्रह्ममुहूर्तावर व्हायला हवी. म्हणजे पहाटे 6च्या आतमध्ये आपली उपासना व्हायला हवी. तर त्याचं फळ असतं ना, तेवढ्या ताकदीनं मिळत असतं. आपण कधी कधी म्हणतो की मी उपासना कधी पण करतो, पण त्या उपासनेचं फळ आहे ना, तेवढ्या ताकदीनं मिळत नाही. पण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतो तेव्हा त्या ब्रह्ममुहूर्ताचं फळ असतं ना, ते 100% मनुष्याला मिळत असतं. आता आपण पुढच्या ओव्या श्रवण करूया. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित, भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती, आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्तिमार्गासी, बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्तिमार्गे, नाना दोष ते नासती, पतितेची पावण होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे, नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे, ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मस्तर धरी जो पुसा, तयासतेची प्राप्त. म्हणजेच आपले परमभाग्य आहे की मागच्या जन्मीचे पुण्य असतील की हे आपल्याला हे श्रवण करायला मिळतं. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे श्रवण घडतं का? बघा, या पृथ्वीवर कितीतरी जीव आहेत, कितीतरी मनुष्य आहेत, पण सर्वांच्या जीवनामध्ये हे श्रवण आहे का? आणि ही श्रवणाची एवढी ताकद आहे ना की तुमच्या जन्मीचे कर्म आहेत ना, ते वाईट जरी झालेले असतील तरी ते पुण्यामध्ये रूपांतर करण्याचं काम हे श्रवण करत असतं. तुमच्या जीवनातले दुःख असतात ना, तुमच्या जीवनातले जे काही वाईट काळ आहे त्यामध्ये भक्कमपणा आणण्याचं काम, सुखदायी येण्याचं काम हे श्रवण करत असतं. माणसाचं मन एवढं स्थिर होऊन जातं ना, माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कुठे कसं चातुर्य वापरलं पाहिजे ना, हे प्रत्येक माणसाला समजायला हवं. आणि ते चातुर्यसुद्धा विवेक बुद्धीने वापरायला हवं. म्हणजे काय? म्हणजे आपण 2 वेळची उपासना करायला हवी. आपण ज्यावेळी 2 वेळची उपासना करतो ना, त्या उपासनेमध्ये मनुष्याला सामर्थ्य मिळत असतं. आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर मनुष्य विवेक बुद्धीने सर्व काही कार्य करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा, कधी कधी एखादा व्यक्ती नवीन श्रवणाला येतो. बघा, 2-2.5 तास श्रवण करतो, पण श्रवणाला येण्याच्या अगोदर त्याचं मन कसं असतं बरं? अस्थिर स्वरूपाचं असतं, अवगुणित असतं ना, म्हणजेच विकारांनी ग्रासलेलं असतं. त्या मनुष्याने जर हे श्रवण केलं ना, तर त्याच वेळेला त्याच्या जीवनामध्ये ऊर्जावान भक्ती निर्माण होत असते. जरी तो अगोदर निंदा करत असेल तरी तत्काळ त्याच्या जीवनामध्ये ईश्वर सेवा प्राप्त होत असते. तो इंद्रियांवर विजय मिळवायला लागतो आणि लगेच त्याला प्रचितीसुद्धा निर्माण होते. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने प्रयत्नशील असायला हवं. म्हणजेच काय? म्हणजेच प्रयत्नशील म्हणजे असं की रोज उपासना व्हायलाच हवी. 2 वेळची उपासनेला मनुष्य कंटाळा करतो, वेगवेगळी कारणं सांगतो की मला हे कारण होतं त्यामुळे मी उपासना करू शकलो नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा हा चुकलेला भ्रमिष्ठ असतो ना, तेव्हा तो हाच कारण सांगत असतो. पण जो प्रयत्नशील मनुष्य असतो ना, तो कधीच कारणं देत नाही. तो निरंतर उपासना चालू ठेवत असतो. आणि जो प्रयत्नशील असतो ना, त्यालाच खरा स्वर्ग मार्ग सापडत असतो. समर्थांनी इथे सुंदर उदाहरण दिलेलं आहे की मनुष्य असतो ना, वाईट विचारांचे प्रयत्नशील लवकर राहतो, पण जे चांगले विचार श्रवण करण्याची वेळ येते ना, तेव्हा तो अजिबात प्रयत्नशील राहत नाही
अजिबात जागृत राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करायला हवं. नाहीतर नुसतं देवदेव करून, नुसता भक्तीचा अवडंबर करून भक्ती करता येते का? बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपण श्रवण करतो ना, तेव्हासुद्धा आपण या निर्मळ मनाने श्रवण करायला हवं. नुसतंच वरवरचं अवडंबर करून श्रवण कधीच होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, खरा शिष्य कोण असतो बरं? बघा, एकदा 2 तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले आणि त्यांना स्वामीजींचं शिष्य व्हायचं होतं. तसं त्यांनी स्वामीजींना सांगितलं, तर स्वामीजींनी डोळे मिटून स्वस्थ बसले होते. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार होता. कंटाळले, पण एक जण स्वामीजींची रोज पूजा करत असे आणि त्याच्यातला दुसरा त्याला दोष देत असे. म्हणजे तो निंदक होता. म्हणजे तुमच्यात माणुसकी नाही का? तुम्ही कठोर आहात का? असे बरेच अपशब्द तो बोलत होता. पण दोघेही रोज येण्याचं थांबे ना. दोघांनाही वाटे आपणच यांचं शिष्य होण्यास योग्य आहोत. पण एक जण रोज पूजा करत बसत होता आणि दुसरा व्यक्ती होता, दुसरा तो मित्र होता ना, त्याला दोष देत बसत असे. एक दिवस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर येतो. बघा, पहिल्यानं नाईलाजानं आपल्या काठावरच पूजा केली, स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला आणि दोष देणारा तो मित्र होता ना, तो बघा नास्तिक होता. पण मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून तो परत घरी येतो. असे 3 दिवस चालले. 4थ्या दिवशी पूर ओसरला. दोघेही गेले आणि स्वामीजींनी डोळे उघडले. ज्यावेळी स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्या दोन्हीही मित्रांनी स्वामीजींना विचारलं, आमच्यापैकी तुम्हाला सर्वात श्रेष्ठ शिष्य कोण आवडतो? कोणाला तुम्ही शिष्य बनवू शकता? बघा, तेव्हा स्वामींनी सांगितलं की तो शिव्या देण्यासाठी जो आलाय ना, तोच माझा खरा शिष्य आहे. कारण का? याचं तात्पर्य काय? कारण तो शिव्या देण्यासाठी का होईना, पण संकटावर मात करून तो इथपर्यंत पोचत होता. त्याची निष्ठा होती. तामसी वृत्ती बदलता येते, पण कच खाणारी निष्ठा असते ना, ती शिष्याला अपात्र ठरत असते. म्हणून आपण श्रवणाला कधी कधी कंटाळा करतो. बघा, कधी कधी म्हणतो भरपूर पाऊस आहे, भरपूर बघा ऊन लागतो, भरपूर मला कामं आहेत, भरपूर माझ्या जीवनामध्ये संकट आहेत, मला माझ्या जीवनामध्ये आता वेळच नाही. चला, आजची श्रवणाला पण दांडी मारूया, परत दुसऱ्या हप्त्यामध्ये जाऊया. पण असं केल्यानं भगवंतावरची भक्ती कमी होत असते. आणि भगवंतावर जेव्हा भक्ती कमी होते ना, मग आपण म्हणतो की बघा, माझ्या जीवनामध्ये दुःख का आहेत, पण तुझी भगवंताप्रती विश्वास आहे का? म्हणजेच तू प्रयत्नशील नाही. तू प्रयत्नशील असशील ना, तुझ्या मनाला वाटेल ना, तुझ्या मनाला छंद लागायला हवा की आज श्रवण करायला हवं. पण असं कधी लागतं का? कधीच लागत नाही. म्हणून याचं तात्पर्य काय? कोणतंही काम करायचं असेल ना, ते निष्ठेने करा, योगदानाने करावं, तरच त्या भक्तीचा फायदा होतो ना. नुसतं श्रवण करून इकडून श्रवण करायचं, दुसरीकडून सोडून द्यायचं, त्याला काही अर्थ आहे का? अजिबात नाही. म्हणून ही श्रवणाची एवढी मोठी ही शक्ती आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऊर्जावान आयुष्य निर्माण करणारी ही एवढी मोठी शक्ती आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जयाचा भावार्थ जैसा असेल ना, तयास लाभ तैसा होईल. पण जोपर्यंत हा अहंकार आपल्यातून जात नाही, तोपर्यंत ते होईल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझं मन जसं विचार करतं ना, तसं तू करत असतोस. पण या मनाला बांधून ठेवायचं असेल ना, तर सन्मार्ग तुला कुठे आहे बरं? हा सन्मार्ग आहे ना, या भक्तिमार्गामध्ये आहे. म्हणून कसल्याही शिक्षणाची अडचण नाही. कुणीही यावं आणि या भक्तीमधलं हा गंध आहे, हा सुगंध आहे ना, तो पिऊन घ्यावा. एवढी श्रेष्ठ आणि सुंदर भक्ती समर्थांनी या मनुष्याला सांगितलेली आहे. आणि प्रत्येकानं या भक्ती मार्गाचा आस्वाद घ्या, मनसोक्त आनंद घ्या, जीवनामध्ये श्रीराम निर्माण करा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.